नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सी-टी-टी मराठी पॅडगॉजी पाठ 3 मध्ये स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून सी-टी-टी मराठी पॅडगॉजीचे जवळपास 500 प्रश्न पाहणार आहोत आणि जे कोणी शिक्षक या 500 प्रश्नांबरोबर साथ देतील, त्यांना नक्कीच पॅडगॉजी विषयी कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत. अधिक वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाठ 3 प्रश्न 41वा मराठी पॅडगॉजी. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना कथा वाचण्यापूर्वी शीर्षकावरून कथेबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सांगितले. या कृतीचा मुख्य उद्देश कोणता? या ठिकाणी शिक्षकांनी कथा वाचली नाहीये, कथेचं पूर्वज्ञानही दिलेलं नाही आहे, फक्त शीर्षक सांगितले आणि त्या शीर्षकावरून विद्यार्थ्यांना कथा कशी असेल याचा अंदाज व्यक्त करायला सांगितलेला आहे. तर या कृतीचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन डी पाहूया. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासणे. कथा वाचलीच नाहीये, कथा सांगितलीच नाहीये, तर स्मरणशक्ती तपासणे हे चुकीचं असू शकतं. नवीन शब्दांचा अर्थ शिकवणे. नवीन शब्द देखील सांगितले नाही आहेत, कथा सांगितलीच नाही आहे अजून. वाचनाचा वेग वाढवणे. कथा वाचली देखील गेली नाहीये. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान सक्रिय करणे. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान सक्रिय करणे. विद्यार्थ्यांना फक्त शीर्षक सांगितला व त्या शीर्षकाच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये काय नॉलेज आहे त्या हिशोबाने विद्यार्थ्यांना अंदाज लावायला सांगितलेला आहे, म्हणजे त्यांना पूर्वज्ञानाकडे घेऊन गेलेले आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक ए, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान विकसित करणे. प्रश्न 42. भाषा वर्गात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित लेखन करावे असा आग्रह शिक्षक धरतो. यामागील सर्वात योग्य कारण कोणते? भाषेचा वर्ग चालू आहे आणि स्वतःच्या अनुभवावरती लेखन करण्यासाठी शिक्षक सांगत आहे. स्व अनुभवातून लेखन करा. यामागे योग्य कारण काय आहे? हस्ताक्षर सुधारणे. डी वरून सुरुवात करूया. चुकीचं. फक्त हस्ताक्षर सुधारण्यासाठी शिक्षकांनी सांगितलेलं नाही आहे विद्यार्थ्यांना लेखन करायला, तर स्वतःच्या अनुभवावर सांगितलेलं आहे लेखन करायला. व्याकरणाचा सराव होतो नाही. लेखन अर्थपूर्ण आणि वैयक्तिक अनुभवाशी जोडले जाते. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. तो स्वतःच्या अनुभवातून लिहिणार आहे, स्वतःच्या अनुभवाच्या आधारे लिहिणार आहे. त्याचा फायदा ह्याशी होईल की लेखन अर्थपूर्ण होईल व वैयक्तिक अनुभवाशी जोडले जाईल. त्याचे अनुभव तो लेखनामध्ये मांडले जाईल. लेखनातील चुका कमी होतात. हे उत्तर चुकीचं आहे. तो ऑप्शन क्रमांक बी, लेखन अर्थपूर्ण आणि वैयक्तिक अनुभवाशी जोडले जाते. पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मराठीत बोलताना मधून मातृभाषेचा शब्द वापरतो. शिक्षकांची योग्य प्रतिक्रिया कोणती? मराठीमध्ये बोलताना आपली मातृभाषेचे शब्द वापरतो, तर शिक्षकांनी कोणती प्रतिक्रिया केली पाहिजे? विद्यार्थ्याला लगेच थांबवणे. मातृभाषेचा वापर केला, मराठीतच बोललं पाहिजे, लगेच त्याला थांबवणे. चुकीचं उत्तर. चुका फळ्यावर लिहून दाखवणे. चुका त्याच्या फळ्यावर लिहून दाखवल्या तर संपूर्ण वर्गासमोर त्याची हास्य उडू शकते. तो मुलगा बोलायला घाबरू शकतो पुढच्या वेळेला. योग्य मराठी शब्द सुचवत संवाद सुरू ठेवणे. उत्तर बरोबर आहे. सी उत्तर. योग्य मराठी शब्द सुचवत संवाद सुरू ठेवणे. जरी त्यांनी मातृभाषेचा वापर केला असेल, त्याच्या मातृभाषेचा सन्मान करत व त्याच्याशी संवाद चालू ठेवावा व ज्या ठिकाणी तो अडथळा येईल त्याला, त्या ठिकाणी स्वतः शिक्षकांनी तो योग्य शब्द आपल्या बोलण्यामध्ये वापरावा, जेणेकरून त्या शब्द समोरच्या विद्यार्थ्याला समजेल व तो पुन्हा एकदा मातृभाषेच्या त्या शब्दाऐवजी मराठीत बोलायला सुरुवात करेल. विद्यार्थ्याला पुन्हा बोलू न देणे पूर्णपणे चुकीचं उत्तर. भाषा शिकवत आहोत, भाषा ही शिकण्याची प्रक्रिया आहे, चुका होणारच आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी बरोबर आहे. योग्य मराठी शब्द सुचवत संवाद सुरू ठेवणे, संवादाला थांबवायचं नाही आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणती कृती कन्स्ट्रक्टिव्हिस्ट दृष्टिकोनाशी सर्वाधिक सुसंगत आहे? कन्स्ट्रक्टिव्हिस्ट ह्याचा अर्थ रचनावादाशी आहे. विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून
ज्ञान तयार करतो म्हणजेच रचनावाद. स्वतः शिकतो, स्वतः परिवेशमध्ये येतो व त्याचा नॉलेज घेऊन विद्यार्थी शाळेमध्ये येतो म्हणजेच रचनावाद. तर खालीलपैकी कोणती कृती रचनावादाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक सुसंगत आहे? शिक्षकाने धडा समजून सांगणे आणि विद्यार्थी नोंदी लिहिणे. शिक्षकांनी धडा समजावून सांगितला आणि विद्यार्थ्यांनी लिहिला तर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नॉलेज त्याच्या अनुभवातमधून जे तो ज्ञान घेऊन आलाय त्याचा उल्लेख नाही आहे ऑप्शनमध्ये, म्हणून चुकीचा आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजेच रचनावाद, विद्यार्थ्याचं स्वतःचं नॉलेज म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. शिक्षकाने प्रश्न विचारून फक्त योग्य उत्तर सांगणे. शिक्षकाने प्रश्न विचारला आणि सांगितलं की फक्त योग्य उत्तरच सांगायचं, हेही चुकीचं आहे, कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो, त्याच्यामुळे उत्तर देखील वेगवेगळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी पाठांतर करणे, रट्टा मारणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 डी. विद्यार्थी गटात चर्चा करून निष्कर्ष मांडतात. गटचर्चा होते म्हणजे आपले आपले अनुभव सांगितले जातात म्हणजेच रचनावाद, व मुलं स्वतःच काय योग्य काय अयोग्य हे ठरवतात, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. भाषा शिकताना विद्यार्थ्याच्या चुका शिक्षकांच्या प्रक्रियेतील नैसर्गिक टप्पा आहे. शिकण्याच्या प्रक्रियेतील नैसर्गिक टप्पा आहे. भाषा शिकताना विद्यार्थ्याच्या चुका करतात, या शिकण्याच्या प्रक्रियेतील नैसर्गिक टप्पाचा आहे, उत्तर बरोबर आहे. त्वरित दुरुस्त केल्याच पाहिजेत, लगेच दुरुस्त केल्या पाहिजेत का? नाही, वेळ लागतो. दुर्लक्षित कराव्यात, हे उत्तर चुकीचं आहे. गुण कमी करण्याचा आधार असावा, हे उत्तर चुकीचं आहे. तर भाषा ही शिकण्याची प्रक्रिया आहे, ही नैसर्गिक टप्पा आहे. विद्यार्थी ऐकतो, मग तो बोलू लागतो, त्याला बोलताना स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्याच्यात आपण चुका काढल्या किंवा त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर किंवा त्याला आपण एकटं ठेवलं तर तो भाषा बोलू शकणार नाही, भाषा समजू शकणार नाही, तो व्यक्त होऊ शकणार नाही. पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. वाचन समज विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी प्रश्न कोणता? लेखकाचे नाव काय? वाचनातील समज तयार करायची आहे. लेखकाचे नाव काय? लेखकाचे नाव काय? प्रश्नाचं उत्तर एकच आहे, त्या लेखकाचं नाव, म्हणजे 1 ते 2 शब्दामध्ये वाचनाची समज निर्माण होणार नाही. या परिच्छेदाचा मुख्य आशय काय आहे? परिच्छेदाचा, म्हणजे समरी काय आहे, काय सांगायचं आहे लेखकाला, हे जर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं याचा अर्थ वाचन समज निर्माण झालेली आहे. जो तो वाचलेला आहे ते त्याला समजत आहे. पुढील ऑप्शन ही पाहूया आपण. तिसऱ्या ओळीतील चौथा शब्द कोणता आहे? हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. तिसऱ्या ओळीतील चौथा शब्द तो सांगेल, पण वाचन झालं आहे हे त्याला समजलं आहे का नाही हे पडताळता येणार नाही. किती पूर्णविराम आहे? हेही अत्यंत चुकीचं ऑप्शन आहे. या ठिकाणी फक्त पूर्णविराम किती आहेत सांगून आपण वाचन समज झाली आहे का नाही हे आपण सांगू शकत नाही, म्हणून उत्तर बी आहे. या परिच्छेदाचा मुख्य आशय काय आहे? ह्याचं उत्तर सविस्तर असू शकतं, प्रत्येकाच्या वाचनाच्या गतीवरती किंवा समजवरती हे उत्तर प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळं देऊ शकतो. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 47. बहुभाषिक वर्गात शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी? बहुभाषिक वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका या ठिकाणी विचारलेली आहे. तर केवळ प्रमाण मराठी वापरावी. बहुभाषिकता वर्ग म्हणजे काय हे सगळ्यात पहिलं समजून घेऊया. ज्या वर्गामध्ये एका भाषेपेक्षा जास्त भाषिक लोक एकत्र येतात, त्यांची भाषा मातृभाषा ही फक्त मराठी आहेच, परंतु काही मुलांची मातृभाषा ही मराठी व्यतिरिक्त आहे, असे सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत. वेगवेगळ्या भाषेतून आलेले विद्यार्थी बसलेले आहेत. केवळ प्रमाण मराठी वापरावी. तर ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना तर समजेल, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही समजणार, कारण इथे केवळ प्रमाण मराठी बोललेली आहे. फक्त पाठ्यपुस्तक वाचावे? नाही, फक्त पाठ्यपुस्तक न वाचता पाठ्यपुस्तकाचा आधार घ्यायचा आहे आणि मुलांना अनुभवातून शिकवायचं आहे. मातृभाषा वापरण्यास मनाई करावी. आपापली मातृभाषा शाळेत बोलायची नाही असे रूल्स काढावे, हे देखील चुकीचं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध भाषांचा शिकण्याचे साधन म्हणून उपयोग करावे.
वेगवेगळ्या परिवेशमधून मुलं आलेली आहेत आणि प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. तर प्रत्येकाच्या भाषेचे एक टूल्स तयार करावे, एक साधन म्हणून तयार करावे व त्यांच्या भाषेचा सन्मान करत आपण मराठी भाषा शिकवायची आहे. म्हणून बहुभाषिक वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका आहे की प्रत्येकाच्या मातृभाषेचा सन्मान करावा व त्यांना जे शब्द मराठीचे येत नाही आहे ते स्वतःच्या उच्चारणात आणावे व त्यांच्यापर्यंत ते पोचवावे. मुलं ऐकतील आणि ते शब्द पुन्हा ते वापरायला सुरुवात करतील. पुढील प्रश्नाकडे जाऊया. फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मुख्य उद्देश काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट विषयी विचारलेलं आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी मराठी शब्दावली आहे. घटनात्मक मूल्यांकन, मूल्यमापन किंवा विकसनात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी. तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट ह्याविषयी मुख्य उद्देश काय आहे ते विचारलं आहे. पहिला ऑप्शन आहे अंतिम श्रेणी करणे, शिकण्याला सातत्याने दिशा देणे, गुणवत्ता क्रमवारी लावणे, नापास विद्यार्थ्यांची निवड करणे. सर्वप्रथम आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट याचा अर्थ समजून घेऊया. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवत आहेत त्या शिकवतानाच त्याची प्रगती तपासणे. एखादा पाठ आपण शिकवत आहे तर पाठाविषयी अनेक प्रश्न विचारून त्याला तो पाठ समजला आहे की नाही हे तपासणे म्हणजे आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट बोलू. शिकवतानाच त्याची प्रगती तपासली जाते. त्याच्या विरुद्ध असतं समेटिव्ह असेसमेंट. याला अंतिम मूल्यमापन म्हणतात किंवा संकलित मूल्यमापन म्हणतात. हे प्रश्न नेहमी सीटेटमध्ये येत असतात. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे अंतिम मूल्यमापन. सत्र पूर्ण झाल्यावरती आपण त्यांचे ज्ञान तपासतो त्यालाच आपण समेटिव्ह असेसमेंट म्हणतात. मराठी शब्दावली आहे समेटिव्ह असेसमेंटसाठी अंतिम मूल्यमापन. आता प्रश्न आलेला आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. हा देखील प्रश्न येतो. आपण शिकवत असताना त्यांचे केलेले मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजेच घटनात्मक मूल्यमापन किंवा विकसनात्मक मूल्यमापन. प्रश्न काय आहे? फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मुख्य उद्देश कोणते? अंतिम श्रेणी निश्चित करणे? नाही. समेटिव्ह असेसमेंट असेल तर अंतिम श्रेणी आपण पाहू, कारण समेटिव्ह असेसमेंट शेवटी घेतलं जातं. अंतिम मूल्यमापन. फॉर्मेटिव्ह असेसमेंट सतत चालत असतं त्याच्यामुळे अंतिम श्रेणी नाही आहे. बी ऑप्शन बघूया. शिकण्याला सातत्याने दिशा देणे. शिकण्याला सातत्याने दिशा देणे. गुणवत्ता क्रमवारी लावणे. नापास विद्यार्थ्यांची निवड करणे. नापास विद्यार्थ्यांची निवड करणे देखील चुकीचं आहे. गुणवत्ता क्रमवारी लावणे हेही चुकीचं आहे. गुणवत्ता आपण क्रमवारी लावत नाही आहोत. तर शिकण्याला सातत्याने दिशा देणे हे ऑप्शन बरोबर आहे, कारण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व विद्यार्थी शिकत आहे त्याला योग्य दिशेने घेऊन जाणे म्हणजेच आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट सतत करत असतो आणि सत्र संपताना आपण त्याच्याकडून समेटिव्ह असेसमेंट म्हणजेच अंतिम मूल्यमापन करत असतो. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी भाषा अध्यापनातील सर्वोत्तम मूल्यमापन कोणते? खालीलपैकी भाषा अध्यापनातील सर्वोत्तम मूल्यमापन कोणते? निरीक्षण, प्रकल्प, चर्चा आणि लेखन यांचा एकत्रित वापर. अगदी उत्तर बरोबर ऑप्शन क्रमांक 1. पुढील देखील ऑप्शन पाहून घेऊया. फक्त लेखी परीक्षा. फक्त आलाय चुकीचं आहे. लेखी परीक्षा. फक्त वास्तुनिष्ठ प्रश्न हेही चुकीचं आहे. फक्त 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 सर्व चुकीचं आहे. फक्त मौखिक परीक्षा हे चुकीचं आहे. तर सर्वोत्तम मूल्यमापन म्हणजे निरीक्षण, प्रकल्प द्या, निरीक्षण करायला द्या, त्यांना चर्चा करू द्या आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना स्वतःहूनच लेखन स्वतःने करू द्या. याचा वापर करणं म्हणजे अध्यापनातील सर्वोत्तम मूल्यमापन आपण बोलतो. पुढील प्रश्न पाहूया. स्कायफोल्डिंग म्हणजे काय? विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सोडणे, नियमित परीक्षा घेणे, अतिरिक्त गृहपाठ देणे, गरजेपुरती मदत देऊन ती हळूहळू कमी करणे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सोडणे, पूर्णपणे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सोडणे हे देखील चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यता द्यायची आहे, परंतु जिथे गरज आहे तिथे शिक्षक हा मार्गदर्शक म्हणून तिथे उभा असला पाहिजे. म्हणून शब्दावली स्वातंत्र्य देणे हे बरोबर आहे, परंतु स्वातंत्र्य सोडणे ही शब्दावली चुकीची आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. नियमित परीक्षा घेणे,
हे देखील चुकीचा ऑप्शन येतो. स्कॅफोल्डिंगचा अर्थ नियमित परीक्षा देणे असा नाही होत. अतिरिक्त गृहपाठ देणे हा प्रश्नच निगेटिव्ह ठिकाणी घेऊन चाललेला आहे, नकारात्मक आहे, त्याच्यामुळे ते ऑप्शनच चुकीचं येतं. चौथा ऑप्शन आहे गरजेपुरती मदत देऊन ती हळूहळू कमी करणे. स्कॅफोल्डिंगचा अर्थच असा होतो की एखाद्या विद्यार्थ्याला जी गरज आहे त्या गरजेपुरतं त्याला मदत करावी व हळूहळू ती मदत कमी करत जावी व विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभं करणे म्हणजे स्कॅफोल्डिंग होते. ऑप्शन क्रमांक 4 स्कॅफोल्डिंगवरती नक्कीच प्रश्न दरवर्षी विचारला जातो, त्याच्यामुळे लक्षात घ्या. स्कॅफोल्डिंग मदत करा, परंतु जेव्हा समजेल विद्यार्थी आता स्वतः सक्षम आहे तर ती मदत हळूहळू कमी करा. स्कॅफोल्डिंग. नमस्कार शिक्षक महोदय, पुन्हा एकदा आपला आजचा पाठ 3 इथे संपत आहे.